शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण की पीएम किसानचा नवा हप्ता आता आज जमा होणार आहे। राज्यातल्या 90.41 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार। शेतकरी बांधवांनो, राज्यातील 72 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तब्बल 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देण्यास सरकारकडून मंजुरी मिळाल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सूचनेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सरसकट सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वाटप होणार नाही। आज फक्त 16 जिल्ह्यांमध्येच पैशांचे वितरण होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका। कोणते 16 जिल्हे आहेत, कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आणि कोणाला पैसे मिळणार माहीत, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर बऱ्याच खोट्या बातम्या येत होत्या। कोण म्हणत होतं आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नव्हता। त्यामुळे शेतकरी वैतागले होते। परंतु आता केंद्र सरकारकडून तब्बल 7200 कोटी रुपयांचा निधी दोन्ही योजनांसाठी मंजूर झाला आहे। त्यामुळे हा महामार्ग मोकळा झाला असून आजचा हा दिवस राज्यातील 72 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता प्रश्न पडला असेल की तब्बल 3 ते 4 महिने पैसे का अडकले होते। बघा, बाहेरच्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली होती, गॅस लवकर मिळत नव्हता। या सर्व कारणांमुळे सरकारवर आर्थिक ताण आला होता। त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे 1500 रुपये महिन्याच्या महिन्याला द्यावे लागतात, सरकारी पेन्शन द्यावी लागते। या सर्व खर्चामुळे सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता। परंतु आता मोदी सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे पैशांचे वितरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं सांगतो, सरकारने यावेळी सरसकट हा शब्द काढून टाकला आहे। म्हणजे यावेळी सर्वांना पैसे मिळणार नाहीत, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच पैसे मिळणार आहेत। त्यासाठी सरकारने वाटप 3 टप्प्यांमध्ये ठरवले आहे। आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या गटातील 5 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल। दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण होईल। त्यामुळे आज रात्री 10 वाजेपर्यंत 16 जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता बघूया कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत। सरकारने फक्त 10 बँका निवडल्या आहेत। या बँकांव्यतिरिक्त इतर बँकांमध्ये पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का ते नीट ऐका। पहिली बँक आहे कोटक महिंद्रा बँक, दुसरी बँक आहे HDFC बँक। या 2 खासगी बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल, आधार कार्ड लिंक असेल आणि eKYC पूर्ण असेल तर तुम्हाला नक्कीच 4000 रुपये मिळणार आहेत। तिसरी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, चौथी बँक आहे जिल्हा सहकारी बँक। शेतकरी बांधवांनो, या 2 बँकांमध्ये जवळपास 99% शेतकऱ्यांनी खाती उघडली आहेत। खेडेगावात या बँकांच्या शाखा असतात, त्यामुळे या बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळण्याची शक्यता आहे। 5वी बँक आहे बँक ऑफ बडोदा, 6वी बँक आहे इंडियन बँक। या बँका शेतकऱ्यांना कर्ज लवकर उपलब्ध करून देणाऱ्या बँका म्हणून ओळखल्या जातात। या बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांनाही लवकर पैसे मिळतील। 7वी बँक आहे ॲक्सिस बँक, 8वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते। या बँकेत खातं असेल तर नक्कीच पैसे मिळणार आहेत। 9वी बँक आहे बँक ऑफ इंडिया, 10वी बँक आहे पोस्ट ऑफिस बँक,
या दोन्ही बँका सरकारी आहेत. या बँकांमध्ये खातं असेल, आधार कार्ड लिंक असेल आणि ई-KYC पूर्ण असेल तर DBTच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही यामध्ये असून या बँकेत खातं असलेल्या शेतकऱ्यांनाही नक्कीच लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता कोणाला पैसे मिळणार नाहीत हे सुद्धा सांगतो, कारण यावेळी फक्त गोरगरीब शेतकऱ्यांनाच निवडले जाणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचा फार्मर ID कार्ड नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की फार्मर ID कार्ड असलेल्यांनाच नमो आणि PM किसानचे पैसे मिळणार आहेत. जर तुमचा फार्मर ID नसेल तर लगेचच कृषी विभागात जाऊन काढा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची ई-KYC झाली नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. ई-KYC नसेल तर आजची आज PM किसान ॲपवर जाऊन फेस ऑथेंटिकेशनने ई-KYC करा. तिसरी गोष्ट म्हणजे घरात कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. चौथी गोष्ट म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे लगेचच बँकेत जाऊन आधार लिंकिंग तपासा. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत ते सांगतो. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते नीट ऐका. पहिला जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत. दुसरा जिल्हा आहे अकोला. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पैसे मिळणार आहेत. तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर. पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही आज 4,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. चौथा जिल्हा आहे धाराशिव. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे. पेरणीच्या आधी 4,000 रुपये मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पाचवा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची वाट संपली आहे. आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. सहावा जिल्हा आहे कोल्हापूर. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. सातवा जिल्हा आहे गडचिरोली. आदिवासी शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या गडचिरोलीतील शेतकऱ्यांनाही आज पैसे मिळणार आहेत. आठवा जिल्हा आहे गोंदिया. विदर्भाच्या पूर्व भागातील गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. नववा जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सुद्धा आज 4,000 रुपये जमा होणार आहेत. 10वा जिल्हा आहे जळगाव. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. 11वा जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमची वाट संपली आहे. आज तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत. 12वा जिल्हा आहे नांदेड. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही आज पैसे मिळणार आहेत. 13वा जिल्हा आहे नागपूर. विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. 15वा जिल्हा आहे लातूर. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही आज पैसे मिळणार आहेत. पेरणीच्या तोंडावर हा पैसा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. आणि 16वा जिल्हा आहे बीड. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सुद्धा आजचा हा दिवस सर्वात आनंदाचा असणार आहे. आज तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, हे 16 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत. जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांमध्ये नसेल तर काळजी करू नका. पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये उरलेल्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर तुम्हाला दोन्ही योजनांचे 4,000 रुपये मिळवायचे असतील तर 2 गोष्टी अर्जंट मोबाईलवर करा. पहिली गोष्ट म्हणजे PM किसान ॲपवर जाऊन ई-KYC पूर्ण करा. दुसरी गोष्ट म्हणजे ॲग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन फार्मर ID जनरेट करा. या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर दोन्ही योजनांचे पैसे नक्कीच तुमच्या खात्यावरती येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमधील सर्व माहिती अधिकृत स्रोत आणि बातम्यांच्या आधारे फक्त तुमच्या माहितीसाठी दिली आहे.
सरकारी निर्णयानुसार तारखांमध्ये किंवा रकमेत बदल होऊ शकतो. त्यामुळे अधिक माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी पोर्टलला भेट नक्की द्या. आम्ही कोणाकडेही पैशांची किंवा बँक डिटेल्सची मागणी करत नाही. त्यामुळे फसवणुकीपासून सावध रहा. शेतकरी बांधवांनो, ही बातमी तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा वेळीच माहिती मिळेल. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती सूत्रांमार्फत दिलेली माहिती आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि ही व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.